नमस्कार. पहिला प्रश्न बघूया. अभंग म्हणजे काय? कधी नष्ट न होणारी कविता, कवितेतील एक कडवे, संत ज्ञानेश्वराचे काव्य, एक काव्यरचना प्रकार छंद. आपला आन्सर आहे 4. एक काव्यरचना प्रकार छंद म्हणजे अभंग. प्रश्न नंबर 2. गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे. गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे. गरिबांना या शब्दाला केलं आहे अधोरेखित. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नाम, विशेषण, उभयनिवी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय. आपलं योग्य आन्सर आहे 1. नाम. गरिबांना मधला मूळ शब्द आहे गरीब आणि गरीब शब्दाची मूळ जात आहे विशेषण, पण तिथे तो अनेकवचनी बनल्यामुळे तो तिथे नामाचं कार्य करत आहे. प्रश्न नंबर 3. मधुने शंकरावर अभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद. आपलं योग्य आन्सर आहे 3. द्विकर्म क्रियापद. कारण या वाक्यात 2 कर्म आहे. अभिषेक हा प्रत्यक्ष कर्म आणि शंकरावर हा आहे आपला अप्रत्यक्ष कर्म. ज्या वाक्यात 2 कर्म असतात त्याला म्हणायचं असते द्विकर्म क्रियापद. नंबर 4. प्रश्न नंबर 4. खालीलपैकी सकर्मक क्रियापद ओळखा. संजय खूप झोपला, गाय हळू चालते, सुधाकर मूर्ख आहे, रमेश दूध पितो. पिणारा कोण? रमेश. पिलेलं काय? दूध. आपलं सकर्मक आन्सर आहे 4. रमेश दूध पितो. पहिले 3 वाक्य अकर्मक आहे कारण त्या वाक्यात कर्म नाही आहे, म्हणून योग्य आन्सर आहे 4. रमेश दूध पितो. समोरचा प्रश्न बघूया. नंबर 5. प्रश्न नंबर 5. पावसाळ्यात आकाश ढगाळलेले दिसते. या वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश ओळखा म्हणजे कर्ता ओळखा. दिसणारे कोण? आकाश. दिसलेले काय? आकाश. आकाश हा त्यातला उद्देश आहे म्हणजे कर्ता आहे. योग्य आन्सर आहे आपलं 3. आकाश. उद्देश आहे आपला आकाश म्हणजे योग्य आन्सर आपलं 3. धन्यवाद.